शिंदे बुद्रुक येथे संत गाडगेबाबा चित्र प्रदर्शनी सोहळा उत्साहात संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। समर्थ गुरुकृपा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि संत गाडगेबाबा अध्ययन केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिंदे बुद्रुक येथे संत गाडगेबाबा चित्र प्रदर्शनी सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते। विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधीर रसे हे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सतीश तराळ हे उपस्थित होते। तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती हे दिलीपजी काळे, सोबतच राजेंद्र पवार, सोबतच अरुणजी सार्डे तसेच भैयासाहेब लहाने हे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या समाज प्रबोधन, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानव सेवेच्या कार्याची प्रेरणा व वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आणि त्याच विचारांचे आजच्या समाजातील महत्त्वाचे जे आहे ते अधोरेखित त्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुकृपा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष ज्ञानेश्वर रोही, आशिष रामराव वाट, उमेश रमेशराव वाट, तनय वीरेंद्र वाट, राजश्री सचिन कुरळकर आणि सच्चिदानंद प्रफुल्ल वाट यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत राजेंद्र लहाने, मंगेश सांगोळे, सचिन संतोष लहाने, राहुल साहेबराव कविटकर तसेच अभिजित अशोकराव अपाले, आयुष संतोष रुही आणि रामेश्वर इंगोले यांची उपस्थिती यावेळी लाभली। या कार्यक्रमात स्वर्गीय दिगंबरराव पेटकर विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकवृंद तसेच जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। संत गाडगेबाबांच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो यावेळी या संपूर्ण शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिला। या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संकेत अशोकराव अपाले यांनी केले, तर मंगेश सांगोळे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आभार प्रदर्शन केले। शेवटी वंदे मातरम।